काय रे त्या माझ्या बरोबर लपाछपी खेळतोस? मला काम आहे पण जाऊन द्या मला. अयो खूप कामे आहेत तुला. कसली कामे करतो? कोणाची कामे करतो? अहो पैक कमवायचं आहे मला आता. अयो तुला कशाला पाहिजेत पैसे? लय उशिरा अक्कल आली मला. आता पुतूर तुमच्या गत वाडा बांधला असता म्या. अयो वाडा बांधला असता. अयो आणि सांभाळला कोणी असता? इतकं सोपं आहे ते? अहो पंच मला आता संसार करायचाय, लगीन करायचंय. तुमच्या संग हिंडत बसलो ना म्हातारा होऊन जाईन. तुम्ही जाता ना वर, मी राहीन ना खालीच. अयो येत त्या. अरे सरकार दरबारी माझी ओळख बघ. माझ्या ओळखीवर तुला तिथे कामाला लावून देईन बघ. हा नित्या थापा मारता तुम्ही, परत काहीच नाही. पण भरोसाच नाही राहिला तुमच्यावर आता. अयो येत त्या. तू गेलास तर गावातल्या बातम्या मला कोण देणार? छोट मालक आहे ना, त्याच नाही सांगा. नाही तर मग दुसरं कोणी हुडका. अयो तू एक काम कर, तू वाड्यावर येऊन मला भेट. नाही पण ते समजा इसरा आता. म्या काय वाड्यावर येणार नाही आता. अयो जा जास्त भाव खाऊ नकोस. अयो 4 दिवस राहणार नाहीस मला भेटल्या वाचून. अय्या नाही का? बर. अरे अक्का यो 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 वैजंत. अरे आता लय झाला आहे. याचं ऐकून घेत बसलो तर त्या पोरीचं काय खरं नाही. असं का म्हणताय? म्हणजे अजून बी त्याचीच बाजू घ्यायची आहे का? तसं नाही, पण किंवा तापट डोसक्याचा हाय ठावा आहे ना. व हेच त्याला पाठीशी घालणं बंद कर. असं तर काय खरं नाही. त्या पोरीचं आयुष्य बिराडण्यातच जायचं. अरे असं बोलून काय होणार आहे का बा? हा बा आपण समजावू बाळूला. ऐकल देव. आजवर ऐकलाय का त्यानं? ऐकणार आहे म्हण. होईल की काय तर. काय म्हणणार आहे? लोक मला विचारत्या. बरं गंगी भेटली नाही तर ती अजून काहीतरी बोलली असते. तुम्ही जरा शांत राहा बरं. शांत राहा म्हणजे? अरे त्याला काय जबाबदारी आहे का नाही? म्हणून काय सासूरवाडीला पाठवायचं वय? त्यानं शब्द दिला आहे ना. व पण पाळाय ना का? दादा मी एक बोलू का? बोल. तुझं म्हणणं ऐकलं आहे ना, पर तुझे करतो हायस ते काय मला पटत नाही बघ. आता तू मला शहाणपणा शिकवणार का? तुझं होतंय का तुझ्याच्यानं? मला शिकवती आहे. कोण आहेस तू? कोणी बी नाही मी ह्या घरची. बघितलं का सुंदरा कसा बोलतो हाय ते? हे बी तापट डोसक्याचं हाय. एकदा का डोसक्यात राग घेतला का मोर कोण हाय, कोणा संग बोलतो हाय काय बी बघत नाही. अगं बाई की, पर मी तुमच्या घरच्या चांगल्यासाठीच बोलतो हाय ना. व आजवर तुमच्या समध्यांचं ऐकत आलो नव. आता माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे. सोडा सोडा. कुठे घेऊन चालले? सांग ना. सोड ना. मला नाही जायचं तिकडं. सोड. अयो ए तुम्ही निघा रे. काय रे तात्या? काय पण ही काय रीत झाली का? अयो तुला नीट बोलावणं पाठवणं, तू येत नाही म्हटल्यावर काय करणार रे तात्या? मला नाही यायचं इकडं. अयो यायचं नाही म्हणजे? यायचं नाही म्हणजे यायचं नाही. इथं येऊन काही उपयोगच नाही. अयो येत त्या. तुझ्या जिभेला काही हाड? मी तुझ्यासाठी एवढं काही केलं आणि इथे येऊन उपयोग नाही म्हणतोस? काय केलं? काय बी नाही केलं. नुसतं बोलत असता तुम्ही, करत काहीच नाही. खूप बोलायला लागलास की रे तात्या? मग हेच आहे ना, खरं बोललं तर टोचत. हेच खरं आहे. मी ठरवलं आहे आता काम करायचं आणि लगीन करायचं. अयो वेडा आहेस का रे तात्या?
काम करायचं नाही लग्न करायचं ठरवलं म्हणून अयो कामाची सवय नको. होईन ना मग सवय. आता बाळूचं लगीन झालं तो काम करीन, तसंच माझं बी होईन. आता मी ठरविलं आहे तुमच्या मागे हिंडायचं नाही आता. यो येत त्या मी तुला इथे बोलवलं ते म्हणजे मी तुझ्यासाठी एक मुलगी बघितली बघा. हा काय सांगताय खरं? नाही खोट बोलता तुम्ही. नुसतं नादा होता मला माहिती आहे ना. आणि बघितलं असेल ना आता तर तुम्हीच लगीन करा, माझं मी बघून घेईन. अयो यो एवढी मस्ती आली तुला परत लग्न. इथे 1 मिनिट थांबू नको निघ तू ना. मला काय हौस आहे का इथे यायची? तुम्हीच माणसं धाडले धरून आणलं मला. अय्यो एक महत्वाचं काम होतं म्हणून बोलवलं होतं बघा. काय काम होतं? अय्यो तुला सांगायची काही गरज वाटत नाही मला. अय्यो ठीक आहे. बरं राहिलं तुमचं तुम्ही बघा, माझं मी बघून घेईन. तेव्हाच लगीन लावून दिलं असतं तर काय झालं असतं. आता नुसतं लगीन लावून देईन म्हणता गावात बी नाही. हे तर त्या बडबड बंद करा, तोंड बंद करा. परत जर वाड्यात पाय ठेवलास तर लक्षात असू दे बघतोच कसा काम करतोस ते. बघा मी काम बी करीन आणि लगीन बी करीन. हा निघ तू ना. चाललं, निघ तू. मला काय हौस नाही. यो. यो निघून गेलं. मागे वळून पण बघितलं नाही. अय्यो त्याच पण काहीतरी करायला रे काय झाले तोंड पाडून बसायला? यो वैजंता तू तात्या स्वतःला समजतो काय म्हणतो मी? का काय केले त्याने? यो मला जुमानत नाही, बोलवलं तर येत नाही, माझ्या शब्दाला किंमत नाही. तुमच्या शब्दाला वजन राहिले नाही आता. अय्यो काय बोलतेस वैजंता? काय चुकीचं बोलले मी? गावात कोण ऐकतं तुमचं? गावातली लोक मागच्या मागे निघून काय जातात. गुंडप्पा तुमचे ऐकत नाही. गोऱ्या सरकारची लोक गावात येतात आणि तुम्हाला ठाऊकही नसते. यो काय बोलतेस वैजंता? अयो गावातलेच नाही पंचक्रोशीतले लोक माझं ऐकतात. काय ऐकतात? तात्या सांगत होता तुमचे नाव घेतले म्हणून त्या पाटलाने अजून मारले. यो यो माझे नाव घेतले म्हणून अजून मारले? म्हणजे बघा दिवसेंदिवस किती पत घसरत चालली आहे आपली ती. अयो काय बोलतेस? काय चुकीचं बोलते मी? गावातली लोक त्या बाळूच्या पाया पडायला लागलीत आणि तुम्हाला टाळायला लागलीत. तुमच्या समोर लहानाचा मोठा झाला तो. काही करू शकला नाही तर तुम्ही. यो याआधी काही केले नाही पण आता पुढे बघ मी काय करतो ते. काय करणार पुढे आता? अयो त्या काळ बहिरेला भेटून आलो. अयो अशी पूजा मांडायला सांगितली.